बस स्टॉप हा दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचा सिनेमा आहे, पण तो संघर्ष खूप हसत खेळत खूप उमद्या पद्धतीनं मांडला गेलेला संघर्ष आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सिरियस आणि गंभीर होण्यासारखं काही नाही. जाता जाता काही गोष्टी युक्तीच्या सांगण्याचा प्रयत्न बस स्टॉपमध्ये आहे. रिलेट होण्यापेक्षा जशी आत्ताची आहे स्टुडंट लाईफ तीच दाखवली आहे. सो इट इज रिअलिस्टिक. ही जी फिल्म आहे या फिल्ममधले जे काही कॅरेक्टर्स आहेत कॉलेजचे, सो मला आठवतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आत्ता रिसेंटली, तेव्हा मीही याच सगळ्या गोष्टी केलेल्या. बाईकवरती फिरायला जाणं किंवा आईवडिलांसोबत थोडंसं आर्ग्युमेंट किंवा मित्रांचं जास्त ऐकणं किंवा आता करिअरमध्ये काय स्टेप घ्यावी किंवा आईवडिलांचं ऐकावं की आपल्या मनासारखं करावं, हे सगळे प्रश्न सगळ्यांनाच पडत असतात कॉलेजमध्ये. आय थिंक आणि आईवडिलांचं ऐकायचंच नसतं, त्यांच्याच मनाचं करायचं असतं. बेसिकली हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे उगाच समंजस असल्यासारखं दाखवू नकोस. यूथबद्दलच बोल. तो पास आउट झालाय असं म्हणतोय ना, सो आता त्याला कदाचित कळलं असेल की आई बाबा जे कोणी आता कॉलेजमध्ये आहेत मुलं मुली सगळेजण ऑब्व्हियसली रिलेट करणारच आहेत. कारण की तुमच्या आयुष्यातली भांडणं असो, प्रेम असो, मैत्री असो, ती सगळी मैत्री सगळी भांडणं तुमच्या आजूबाजूची कॅरेक्टर्स तुम्हाला सगळी बघायला मिळणार आहे. बदमाशी असो, सबवे असो, जे काही असो ते सगळं बघायला मिळणार आहे या चित्रपटात. सो डेफिनेटली यूथला प्रचंड रिलेट होईल नक्कीच. खूप क्षण होते आणि एक एक क्षण हा युगायुगांसारखा वाटायला लावणारा क्षण होतात. कारण सगळेजण सेटवर होते आणि प्रचंड त्यांना प्रत्येकाला म्हणजे हे जरी आता सिनियर आणखीन असं सगळं स्वतःला म्हणून घेतात, पण असं काही नाही आहे. ज्यावेळेस ही यांची गँग एकत्र येते त्यावेळेस हे काय करू शकतात याचा अंदाज मला सेटवरती त्या दिवशी गेल्यानंतर आला. आणि म्हणून यांचा एक सीन आहे, संपूर्ण दिवस आम्ही तो एकच सीन शूट करत होतो. आणि नाही म्हणजे ते थोडंसं मी ॲड करू इच्छितो की मला आठवतं आहे संजय मोने, आपला शरद पोंक्षे, नारकर, विद्याधर जोशी, मी, असा आमचा तो सीन होता. आणि बिचारे समीर सरांनी आमच्या वाक्य वगैरे लिहिली होती, सीन लिहिला होता, आतुरतेने तो घेऊन उभा होता. त्याला रिहर्सल करूया तर आमचं वेगळंच चालू असे तिकडे. आम्ही कधीही मला वाटतं आणि म्हणून हा आमचं DOP हताश झाले होते एका पॉईंटला. आणि मग ते लक्षात येतं मला की आता आपण काम करूया का. मग असं करत करत आम्ही तो सीन केला. खूप आणि वेगळंच म्हणजे त्यांचे त्या काळातले किस्से असल्यामुळे ते आम्हीही काही काळ असे हो अच्छा असं झालं आयुष्य. आणि बघ अरे चला शूट पण चला. पण तो खूप मजेचा भाग होता. एकतर इतके आम्ही सगळे मित्र एकत्र आलो या फिल्ममुळे आणि प्रत्येकाची कॅरेक्टर्स खूप वेगवेगळे आहेत, छान छान आहेत, फॅमिलीज वेगवेगळ्या दाखवल्या आहेत आणि त्यांच्यात आपापल्या मुलांच्या इंटरॅक्शन्स वेगवेगळ्या आहेत पद्धतीच्या. खूप छान समीरनी ते डिझाईन केलेलं आहे. आणि म्हणजे यूथ असो, बदमाश लोक असो किंवा बदमाश सिनियर असो, खूप मजा आहे बघायला. ते खूप मजा येईल इंटरॅक्शन. रिअल लाईफशी नाही, पण मी बघितलेल्या माझ्या मित्रांच्या फॅमिलीज पण आहेत, त्यांच्या मुलांचे इंटरॅक्शन्स आहेत. आणि माझ्या रिअल लाईफशी म्हणजे मुली आपल्या ऐकतच नाहीत, हे खूप रिलेट केलं. म्हणजे तुम्ही दम द्या, तुम्ही रडा त्यांच्यापुढे, तुम्ही आर्जव करा, तुमचं ऐकतच नाहीत. फक्त त्यांचा जेव्हा मतलब असतो की बघा मुलगी कशी खदाखदा असते ती मुलींचा मतलब असला की मग बाबू लाडा त्याचा फोन येणार. ती मला स्वानंदी मला बाबू म्हणते. नाहीतर एरवी मी समजा फोन केला, ती शूटिंगमध्ये असेल किंवा ना काय आहे असा एक आवाज येतो, म्हणाला सॉरी नंतर करतो. आणि तिथं जेव्हा काम असेल आणि माझं शूटिंग चालू असेल, बाबुडी ऐक ना बाबुडी. मग असं विचारायचं काय आता किती पैसे पाहिजेत, काय वस्तू हवी आहे, बास. तर अशी ही मतलबी गिरी जी ज्या मुली आपल्या बापाला बकरा म्हणून समजतात किंवा इमोशनली ब्लॅकमेल करू शकतात, या सगळ्या मुलींना माहिती असतं. तसंच मी ते रिलेट केलं माझे सीन्स करताना अमृताबरोबर. आणि अमृताचं आणि माझं बहुतेक पूर्वजन्मीचं काहीतरी असणार, कारण मला वाटतं 7व्यांदा 8व्यांदा ती मुलीचा रोल केलेला आहे तिने. त्यामुळे तिथेही मी बाबुडीच, कारण स्वानंदी आणि अमृता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे त्या आपापसात डिस्कस करतात की बाबुडी असा वागला, बाबुडी तसा वागला. त्यामुळे अमृता म्हणजे स्वानंदीच असल्यासारखं मला झालं. ॲज फार ॲज आय एम कन्सर्न, माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आईवडिलांच्या कृपेने, देवाच्या कृपेने मला कधी बस स्टॉपवर थांबावं लागलंच नाही जास्ती. मला नेहमी हवी ती बस मिळाली.
खरंच ज्या म्हणजे करिअर ग्राफ म्हणा किंवा माणुसकीचा ग्राफ म्हणा किंवा दोस्तीचा ग्राफ म्हणा, ऑलवेज करेक्ट टाईमला करेक्ट बसेस आणि करेक्ट टाईमला मला नेऊन माझ्या डेस्टिनेशनला सोडलेलं आहे. त्यामुळे लाईफ हॅज ऑलवेज मूव्ड ऑन आणि इट विल कीप दॅट वे. खूप सुदैवी म्हणता येईल असं आहे की मला ही बसस्टॉपवरती मी थांबलो आहे बराच वेळ, आणखीन हवी तीच बस मला मिळाली. आणि मला असं वाटतं की हवी ती बस मिळण्यामागचं खूप महत्त्वाचं कारण हे होतं की माझ्या पालकांनी मला सपोर्ट केला. माझ्या आसपास जी काही लोकं होती, मित्रमैत्रिणी असेल, फॅमिली असेल, या सगळ्यांनी ती सपोर्ट सिस्टीम, तो पेशन्स दाखवला की ह्याला ती बस येईपर्यंत हा थांबला तर त्याला काही बोलू नका, त्याची जी काही स्वप्न असतील, त्याचे जे काही विचार असतील त्याला पाठिंबा द्या. आणि म्हणूनच ती बस पकडू शकलो. आणि एक्झॅक्टली हेच सांगायचा प्रयत्न बसस्टॉपमध्ये आहे. बसस्टॉप मुवमेंट फॉर मी ॲक्च्युली मी तिला मुवमेंट असं म्हणणार नाही, बिकॉज यू आर ऑलवेज ऑन अ बस स्टॉप थ्रू आउट युअर लाईफ. यू आर ऑलवेज वेटिंग फॉर अ बस, यू आर ऑलवेज वेटिंग टू गो समवेअर. आणि ते असलं पाहिजे, त्याशिवाय मग तुम्ही फारच स्टॅग्नंट व्हाल आयुष्यात असं मला वाटतं. माझ्या लाईफमध्ये मी म्हणजे देवाच्या कृपेने मी 2 बसेस पकडल्या आहेत. तर पहिली बस माझं मेडिकलचं शिक्षण मी पूर्ण केलं आणि मग एक बस स्टॉप आला जिथे मला कळत नव्हतं की मी डॉक्टर की करावी पुढे प्रॅक्टिस, की आय शूड पर्स्यू माय ड्रीम. सो मला तिथे आईवडिलांनी सपोर्ट केला की इट्स ओके, तुला जर हे नाही करायचं आहे तर यू कॅन गो देअर. सो त्या बसस्टॉपवर मी थांबलो आणि मग एक बस आली जी मुंबईला घेऊन आली मला. सो मी त्यात बसलो आणि इथे आलो. सो दॅट वॉज माय बस स्टॉप अँड मूव ऑन मोमेंट.